मनातून उतरलेल्या लोकांना मनातच काय, डोक्यात सुद्धा ठेवू नका. दुःख सहन करणारा माणूस एक ना एक दिवस सुखी होतोच, पण दुःख देणारा माणूस कधीही सुखी होऊ शकत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. क्षणभर एकांतात वेळ घालवल्यानंतर कळतं, आपल्याजवळ आपल्याशिवाय आपलं असं कोणीच नाही. एखाद्या व्यक्तीची सवय लागणं हे प्रेम होण्यापेक्षा जास्त भयानक असतं. काही लोक आपल्या अहंकारामुळे किमती नाती गमावतात, तर काही लोक नाती वाचवण्यासाठी स्वतःची किंमत देखील गमावतात. तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात. तुमच्या आवाजावरून तुमच्या सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात. काही वेळा पुढाकार कोणी घ्यायचा या एका गोष्टीमुळे बरेच प्रश्न अनुत्तरित राहतात. स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही. सुसंवाद हा फक्त एक शब्द आहे, पण जर कोणाशी केला तर मनातील अनेक वाईट विचारांचा मूळ काढून टाकतो. आणि म्हणूनच संवाद साधा. सवडीने आणि आवडीने बोलणाऱ्यांमध्ये खूप फरक असतो. काय चूक होऊ शकते याची भीती बाळगणं थांबवा, आणि जे होईल त्याबद्दल सकारात्मक राहण्यास सुरुवात करा. आपल्या आयुष्याची कोणाचीही व्याख्या स्वीकारू नका. तुम्ही तुमच्या आयुष्याची व्याख्या स्वतः ठरवा. मित्रप्रेम हा असा खेळ आहे, जीव लावून खेळला तर दोघे पण जिंकतात, पण एकाने माघार घेतली तर मात्र दोघे पण हरतात. आपल्यामधील विश्वास हा पर्वतालाही हलवू शकतो, परंतु आपल्यामधील शंका आपल्यासमोर पर्वत उभा करू शकते. माणसाजवळ पत हवी, ऐपत हवी आणि दुनियेला ठोकरण्याची जिगर हवी, मग दुनिया तुमचं कौतुक करतेच. चेहरे ओळखता येत नाहीत, स्वभावसुद्धा ओळखता येत नाही, कारण दिसतं तसं अजिबात नसतं. कारण प्रत्येकाच्या मनामध्ये काही वेगळंच असतं, मात्र माणसाची कृती सगळं दाखवून जाते. आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानून हसायला शिका. असामान्य माणसाची 3 लक्षणे असतात. तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला कोणतीही चिंता नसते, त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो, आणि तो प्रामाणिक असल्यामुळे कशाचीही पर्वा किंवा भीती नसते. माणसाला त्याने केलेला संघर्ष अवश्य थकवतो, पण माणसाला तो बाहेरून सुंदर आणि आतून मजबूत बनवतो. आयुष्यात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल त्यालाच उद्याचं सुख उपभोगायला मिळेल. आयुष्यात सर्व काही मिळतं, पण आपण जे शोधलं ते मात्र आपल्याला मिळत नाही. आयुष्य संपत जातं, शोध कार्य थांबत नाही, आणि अंतिम क्षणी लक्षात येतं, जे बाहेर शोधत होतो ते तर माझ्याच जवळ होतं, आणि ते म्हणजे समाधान. ज्या व्यक्तीजवळ संयम, समाधान आणि सहनशीलता असते, त्या व्यक्तीमध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते. उगाच कडवटपणा येत नाही स्वभावात. कुठेतरी गोड स्वभावाचा माणसाने तोटा सहन केलेला असतो. रानावनात एकाकी पडलेलं फूल जसं कोणाचंही कौतुक करण्याची वाट न पाहता फुलत असतं, अगदी त्याचप्रमाणे तुम्हीही कोणाच्याही कौतुकाची वाट न पाहता तुमच्या प्रामाणिक प्रयत्नावर टिकून राहा. कौतुक करणारेच तुम्हाला आपोआप शोधत येतील. शर्यतीत धावताना अर्ध्या रस्त्यामध्ये थांबणाऱ्यांना यश कधीच मिळत नाही. तुमची ऊर्जा कायम ठेवा, कामाची भूक ठेवा, कोणतीही गोष्ट अर्ध्यावर सोडू नका. तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा, पण जगाने तुमच्याकडे पाहावे म्हणून नाही, शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून. आपण कसे बोलावे हे शिकवण्यासाठी कोणताही वर्ग किंवा क्लास नसतो, पण आपण ज्या पद्धतीने बोलतो त्यावरून आपला वर्ग किंवा क्लास हा निश्चितच ठरतो. दुसऱ्यांवर टीका करणारी व्यक्ती एखाद्या सज्जन माणसाला बदनाम करू शकते, पण स्वतः मात्र सज्जन कधीच बनू शकत नाही. माणसाचा स्वभाव थोडा तिखटच असावा, कारण गोड लागणारा ऊस लोक चावून खातात, पण तिखट मिरची चावून खाण्याची हिंमत कोणीही करत नाही. त्यामुळे
तुमचा स्वभाव मिरचीसारखा तिखट असला पाहिजे, म्हणजे कोणी तुमच्या नादी लागणार नाही. कारण आजकाल दुनियेत जास्त गोड स्वभाव असेल तर लोक फायदा घेतात. म्हणून स्वभाव थोडा तिखटच ठेवा, म्हणजे लोक बरोबर हिशोबात राहतील. कोणाच्या तरी भावना दुखावणे म्हणजे आपण स्वतः कर्ज घेतल्यासारखं आहे आणि ते आपल्याला व्याजासहित फेडावं लागतंच. दुसऱ्यानं टोपी घातली की कर्माचा OTP परमेश्वराकडे लगेच जातो. म्हणून सरळ मार्गाने आयुष्य जगा. आकाशात उंच उडणारा पतंग आणि माणसाचं आयुष्य यात एक समानता आहे. या दोघांनाही उंचीवर असेपर्यंत कौतुक आणि किंमत असते. पैशाने फक्त राहणीमान बदलतं, लायकी बदलत नाही. मनात उतरलेल्या लोकांना मनातच काय तर डोक्यात सुद्धा ठेवायचं नाही. नात्यांना मधुर आवाजाची आणि सुंदर चेहऱ्याची गरज नसते. गरज असते ती फक्त सुंदर मनाची आणि अतूट विश्वासाची. जीवनामध्ये कोणाचाही स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढंच विचारा, माझी मदत करशील का? मग त्याचा खरा स्वभाव तुम्हाला लगेच कळेल. यशस्वी माणूस होण्यापेक्षा उपयोगी पडणारा माणूस होण्याचा प्रयत्न करा. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. एखाद्या कामाचा जास्त विचार केल्याने तुमची ते काम करण्याची क्षमता नष्ट होते. काय आहे ते स्वीकारा, काय होतं ते विसरा आणि काय होईल यावर विश्वास ठेवा. कोणीतरी फुलाला विचारलं, झाडावरून तुला तोडलं तेव्हा तुला वेदना झाल्या नाहीत का? फुलाने उत्तर दिलं, तोडणारा इतका आनंदात होता की मी माझ्या वेदनाच तेव्हा विसरून गेलो. आयुष्यामध्ये नेहमी आदर्श बनण्याचा प्रयत्न करा, पण मी आदर्श आहे हे सिद्ध करण्यामध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका. कधीकधी कोणाला दुखावण्यापेक्षा शांत राहिलेलं चांगलं असतं. आयुष्यामध्ये जर काहीतरी शिकायचं असेल तर कठीण परिस्थितीतही शांत राहायला शिका. चेहरा कितीही सुंदर असला पण जर जीभ कडू असेल तर लोक तोंड फिरून घेतात. माणसाला ठेच लागते पण त्यानंतर त्याचं चालणं हे कायमचं सुधरून जातं आणि म्हणूनच ठेचा या आवश्यक आहेत. मन स्वच्छ ठेवा आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर नेहमी करत असतो. सत्य हे पाहणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्याच्या इच्छेचा विचार कधीच करत नाही. ते नेहमी जसं असतं तसं पुढे येत असतं, अगदी उगवत्या सूर्यासारखं. कोणत्याही गोष्टीची किंमत फक्त दोनच वेळी कळते, जेव्हा ती मिळत नाही तेव्हा आणि जेव्हा ती हरवते तेव्हा. त्या दरम्यानच्या काळात आपल्याला त्या वस्तूची किंमत किंवा त्या माणसाची किंमत कळतच नाही. बरं चाललंय आयुष्य हे आपण कोणालाही सांगू शकतो, पण खरं काय चाललेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये हे सांगायला जवळचा माणूस लागतो. आनंद त्यांना नाही मिळत जे स्वतःच्या स्वार्थासाठी जगतात. आनंद तर त्यांनाच मिळतो जे दुसऱ्यांच्या आनंदासाठी स्वतःच्या आयुष्याचे अर्थ बदलतात. मूर्ख माणसाला अक्कल देणं हे नास्तिक माणसाला प्रसाद देण्यासारखंच असतं. ना तो प्रसाद फळाला येतो ना ती अक्कल. स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच प्रश्न आपोआप सुटतात. आपल्या हातून होणारी चूक हे आयुष्याचं एक पान आहे, पण नाती म्हणजे आयुष्याचं पुस्तक आहे. गरज पडली तर चुकीचं पान फाडून टाका, पण एका पानासाठी अख्खं पुस्तक गमावू नका. विचार आवडले असतील तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.